शेतकरी सन्मानाचा दिंडोरा पिटणाऱ्या नपुंसक सरकारचा जाहीर निषेध. पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या नवीन विमानतळासाठी तिथल्या स्थानिक 7 गावांच्या शेतकऱ्यांचा विरोध असताना तुम्ही त्या शेतकऱ्यांना अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांच्या जमिनी बळकावू इच्छित असाल तर ते कदापि आणि कधीच साध्य होणार नाही. तिथला शेतकरी म्हणतो, आमच्या 20 गुंठ्याच्या शेतीमधून आम्ही साहेब लाखो रुपयांचं उत्पन्न काढतो. आमच्या या पुरंदर तालुक्यामध्ये अंजिराचं खूप सुंदर असं उत्पादन होतं. तिथला शेतकरी म्हणतोय, आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला हे चालणार नाही. तरी पण तुम्ही त्यांच्या माथी विकासाचा विद्रूप चेहरा जर टाकत असाल तर ही खूप मोठी चूक तुम्ही करताय. तिथल्या शेतकऱ्याला तुम्ही पाठीमागं पळू पळू जर मारत असाल तर अवघड आहे. आणि तुम्हाला वाटतं का हे केल्यानंतर शेतकरी शांत बसेल? शेतकरी काही करणार नाही. शेतकरी जागा झालाय साहेब. शेतकरी प्रस्ताव देतोय तो मान्य करा. शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या. तिथल्या ग्रामपंचायतचं म्हणणं, तिथल्या लोकांचं म्हणणं तुम्ही अजून एकदाही ऐकून घेतलं नाही. आणि तुम्ही त्यांना आता बळजबरीनं त्यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांच्या जमिनी बळकावू इच्छित असाल तर सावध राहा, आजच सावध राहा. कारण या महाराष्ट्रातला शेतकरी त्यांच्यासाठी उभा राहील. आणि शेतकरी एकदा उभा राहिला आणि शेतकऱ्याने रुमणं हातात घेतलं तर तुम्हाला ते जड जाईल. आता मला बरेच जण म्हणतात, साहेब राजकारण करू नका, राजकारणावर बोलू नका. का बोलू नका? अहो, त्या रक्तामध्ये, त्या शेतकऱ्याने त्या मातीमध्ये रक्त मिसळलं कारण की स्वतःची जमीन वाचवायची. एवढी उपजाऊ जमीन आहे आणि या नपुंसक सरकारला विकासाच्या मुद्द्यावरती जर ह्या जमिनीला ह्या शेतकऱ्यांना विद्रूप करायचं असेल तर मी बोलणार ना, मला बोलावंच लागेल. शेतकऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांचा सन्मान करणारे हे एकीकडं आणि दुसरी यांची बाजू किती काळी आहे बघितलं. डोक्यामधून रक्त वाहतंय, धरू धरू मारतायत पोलिस. साहेब एक विचार करा, तुम्ही एकदा तुम्ही शेतकऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा. तुम्हाला समजेल शेतकऱ्यांचं दुःख. आणि त्या विमानतळाचा फायदा कोणाला आहे हो? तुमच्या बड्या बड्या उद्योगपतींनाच आहे ना. आमचा शेतकरी कधी त्या विमानात बसणार आहे? आमच्या शेतकऱ्याला इथं रोजच्या खायची भ्रांत आहे. कधी त्या विमानाचा त्याला फायदा होणार आहे? आणि काय फायदा आहे त्या विमानतळाचा? आधी मूलभूत विकास द्या, मूलभूत सुविधा द्या इथल्या जनतेला आणि त्यानंतर विमानतळ बनवत बसा. आता पण चालू आहेच ना तुमच्या घिरट्या. अजून पण तुम्हाला काय विकास करायचा आहे? शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सुधरा आता तरी. शेतकऱ्यांनो, एकदा या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि या सरकारला रुमणं हातात घेऊन उत्तर द्या. त्याशिवाय हे नपुंसक सरकार सुधारणार नाही.